हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच अस्ते प्राप्तिश्च कंसस्य महेशो भरतर्षभ मृते भरते दुःखार्ती येतोस्म पितृग्रहान. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपालकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर कंसाला ज्या 2 बायका होत्या त्या जरासंधाच्या मुली होत्या. त्यांचं नाव अस्ती आणि प्राप्ती. कंसवध झाल्यानंतर या अत्यंत दुःखाने व्यथित झाल्या आणि शोकाकुल अवस्थेमध्ये जरासंधाकडे म्हणजे आपल्या पित्याकडे गेल्या. जरासंधाला हे कळालं की भगवान गोपालकृष्णाने आपल्या मुलींना विधवा केलेलं आहे. हे कळल्याबरोबर तो या ठिकाणी भगवंतासोबत 18 अक्षौहिणी सैन्य घेऊन या ठिकाणी आला आणि अयादवी महिम कर्तुम चक्रे परम उद्यमम. या सैन्याच्या द्वारे आजच्या आज अयादवी अशी ती पृथ्वी करील. अर्थात एकही यादव या पृथ्वीवर जिवंत ठेवणार नाही म्हणून त्यांनी मोठ्या सैन्याची जमवाजमव केली. 18 अक्षौहिणी सैन्य या ठिकाणी तो घेऊन आला आणि आल्याबरोबर त्यांच्यासोबत 23 अक्षौहिणी सैन्याची जमवाजमव त्यांनी केलेली आहे. आणि 23 अक्षौहिणी सैन्य अक्षौहिणीभिर्विंशत्या 23 अक्षौहिणी सैन्य त्रिभिश्चापि समृता. म्हणजे महाभारती युद्धामध्ये 18 अक्षौहिणी सैन्य हे कामाला आलं, परंतु इथे 23 अक्षौहिणी सैन्य तो घेऊन युद्धासाठी आला. इतकी अपरंपार युद्ध सामग्री त्याच्याजवळ होती. सैन्य होते, हत्ती होते, घोडे होते, रथ, पायंदळ. आणि तो आल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा मथुरेवर आक्रमण केलं. निरीक्षत बलम कृष्ण उद्वेलमिव सागरम. भगवंतांनी पाहिलं, अरे 23 अक्षौहिणी सैन्यासह हा जरासंध येतोय. आणि मग भगवंतांनी बलराम दादासह मथुरेच्या बाहेर आले. आल्याबरोबर आपलं कार्य म्हणजे ज्या कामासाठी आपला अवतार आपण धारण केलेला आहे त्या कार्याचा विचार केला की आपण दुष्ट संहरणासाठी, दुष्टाला नष्ट करण्यासाठी अवतार धारण केला आहे. म्हणून आता आपण या सर्व सैन्याचा विध्वंस केला पाहिजे. भगवंतानी मथुरेच्या बाहेर आल्याबरोबर आकाशाकडे पाहिलं. आकाशाकडे पाहिल्याबरोबर आकाशामधून एक रथ भगवंतासाठी आला. त्या रथामध्ये शस्त्र होते, अस्त्र होते, आयुध होते. त्याचप्रमाणे दारुक नावाचा त्यांचा सारथी होता आणि सगळ्या प्रकारच्या दिव्य शस्त्रास्त्रांनी युक्त असा हा रथ आकाशामधून खाली आला. भगवान गोपालकृष्ण आणि बलराम दादा त्या रथामध्ये बसले आणि सैन्यावर तुटून पडले. 23 अक्षौहिणी सैन्याबरोबर भगवान आणि यादवांचं सैन्य लढू लागलं. यावेळेला जरासंध हा बोलू लागला. तेव्हा कृष्ण म्हणतात, ए जरासंधा, काय बोलतोस? नवई शूरा विकथ्यंते दर्शनते व पौरुषम. तुझं काय पौरुष आहे, सामर्थ्य ते दाखव, सामर्थ्य दाखव. बोलण्यामध्ये काय महत्व आहे? नुसत्या शब्दाचं महत्व सांगू नको. प्रत्यक्ष युद्ध कर. न गृह्णीमो वजोराजन. जे शूर असतात ते जास्त बोलत नसतात असं म्हणून भगवंतांनी त्याला उचकिलं आणि युद्धाला प्रवृत्त केलं. जरासंध मोठ्या ताकदीने युद्ध करू लागला. त्याचं सगळं सैन्य भगवंतांनी आपल्या शस्त्रांनी, अस्त्रांनी, सुदर्शनास्त्रांनी ठार करायला सुरुवात केली. इकडे जरासंध हा मोठा ताकदवान होता, बलवान होता, सगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रामध्ये प्रवीण होता, पण त्यात विशेष म्हणजे गदायुद्धामध्ये प्रवीण होता. भगवान बलराम दादा आणि जरासंध यांची गाठ पडली. जरासंधाबरोबर भगवान बलराम दादा यांचं युद्ध सुरू झालं आणि हे युद्ध इतके तुमुल, अत्यंत देखणं तुमुल भयानक स्वरूपाचं होतं की त्या युद्धाचं वर्णन भागवतकारांनी केलंय. सिंहमिव जसा. ज्याप्रमाणे एक सिंह दुसऱ्या सिंहावर जावा
आक्रमण करावं, एका सिंहाने दुसऱ्या सिंहाला त्याच्यावरती जाऊन आक्रमण करावं, त्याप्रमाणे दोघेही एकमेकाबरोबर लढू लागले. कोणीच कमी नव्हतं. बलराम दादाही ताकदवान आणि जरासंधही ताकदवान, दोघेही सिंहच होते. आणि करता 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 बलराम दादानी त्याला रथापासून बाजूला केलं, त्याच्या रथावरून त्याला खाली पाडलं. त्याचप्रमाणे गदा युद्धाच्या द्वारे बलराम दादानी त्याला जर्जर केलं आणि शेवटी त्याला रथाच्या खांबाला बांधलं. रथाच्या कामाला बांधून हातामध्ये गदा घेतली आणि याचं टाळकं फोडतो म्हणून सांगितलं. भगवंत तेवढ्यात धावत पळत त्या ठिकाणी आले आणि भगवान म्हणतात, बारया मासो गोविंद स्तेन कार्याची कीर्षया. भगवान म्हणतात, थांबा थांबा दादा दादा, त्याला मारू नका. का? अहो, अजून आपल्याला भरपूर काम करायचंय. आपल्याला यांच्यासोबत अजून खूप सैन्य येणार आहे आणि हे सगळं सैन्य आपल्याला ठार करायचं. थांबा, आत्ताच त्याला मारू नका. आणि भगवंतानी सांगितल्यामुळं, थांबवल्यामुळं बलराम दादांनी त्याच्या डोक्यामध्ये प्रहार केला नाही. याप्रमाणे भगवंतानी त्याला पराभूत करून पाठवलं. पराभूत करून पाठवल्यानंतर मात्र 17 वेळेला, त्याच्यानंतर तो 17 वेळेला आला आणि 17 वेळेला 23 अक्षौहिणी सैन्य घेऊन आला. त्याही 17ही वेळेला भगवंतांनी त्याला पराजित केलेलं आहे. याप्रमाणे नारद प्रेषितो वीरो युगना प्रतिदृश्यत. आणि यावेळेला जरासंधानी एक कालयवन नावाचा एक दैत्य, एक राक्षस भगवंताकडे पाठवला. त्या कालयवनाकडे पाहिल्याबरोबर कृष्ण म्हणले, दादा आता आपल्याला एक काम आहे. या कालयवनाला मी फसवतो, तुम्ही इथं या मथुरेचं रक्षण करा, मी जातो. आणि कृष्ण पुढे कालयवन मागे, कृष्ण पुढे कालयवन मागे, याप्रमाणे करता करता श्रीकृष्णाने यावेळेला कालयवन याला चकमा दिला. इकडे द्वारका नगरी त्याच वेळेला रात्रीमधून भगवंतांनी निर्माण केली. एका रात्रीतून भगवंतांनी द्वारका नगरी निर्माण केली. ही या ठिकाणी द्वारका नगरी विश्वकर्म्यांनी निर्माण केली. भागवतकारांनी वर्णन केलंय की वास्तुशास्त्राचा एक श्रेष्ठ नमुना म्हणून आपण या द्वारका नगरीकडे बघू शकतो. ती द्वारका नगरी कशी होती, त्याची लांबी आणि रुंदी याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. याची 38 कोस लांब आणि 38 कोस रुंद अशा पद्धतीची ही द्वारका नगरी होती. विश्वकर्म्यांनी आपलं सगळं कौशल्य या ठिकाणी पणाला लावलेलं होतं. आणि या द्वारका नगरीमध्ये काय काय होतं याचं वर्णन त्यांनी केलंय. त्या द्वारका नगरीमध्ये तिथे सुंदर अशा प्रकारचे रस्ते तयार केलेले होते, मोठमोठाले रस्ते होते. तसेच आपलं सगळं शिल्प त्या ठिकाणी, निपुणता शिल्पाची त्यांनी प्रगट केलेली होती. रस्ते होते, गल्ल्या होत्या, चौक होते, रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावलेली होती, वृक्ष होते, उद्यानं होते, बालोद्यानं होते, क्रीडास्थळं होते, जलक्रीडा करण्यासाठी जागा होत्या. त्याचप्रमाणे सुरद्रुम लतोद्यान, सगळीकडे सुगंध येत होता. अशा प्रकारची फुलांची, वृक्षांची गर्दी सगळीकडे होती, सगळ्या दोन्ही बाजूला. त्याप्रमाणे त्या ठिकाणी राजतार कुटय कोष्ठैर हेम कुंभैरलंकृतैहि, मोठमोठ्या चांदी आणि पितळाचे असे कोठार बनवलेले होते. कोठार म्हणजे धान्य कोठार. कशाचे? चांदीचे आणि पितळाचे. त्यामध्ये सगळं धान्य साठवायचं राजानी. याप्रमाणे सर्वत्र सुंदर अशी रचना केलेली वासुदेवतेचं मंदिर होतं. आणि या पूर्ण सगळ्या नगरीच्या मधोमध भगवान गोपालकृष्ण, बलराम दादा आणि उग्रसेन यांचे महाल होते. आणि हे महाल सुद्धा सोन्या नाण्याने मोठे सुंदर अशा प्रकारचे मढवलेले होते. रथ, त्याप्रमाणे मोठमोठ्या प्रकारच्या रस्ते, दुतर्फा वाहनं जातील अशा प्रकारचे चौरस्ते होते. त्यानंतर चौक होते. आणि सुधर्मा पारिजातांच्या सुधर्मा नावाची सभा होती. भगवंताला वरुणाने अत्यंत पांढरे स्वच्छ आणि काळे कान असलेले असे श्यामकर्ण घोडे भगवंताला दिलेले होते. त्याप्रमाणे कुबेराने आपली सगळी संपत्ती भगवंताला दिली होती, काही ठेवलं नव्हतं. आणि या वेळेला भगवंताजवळ सगळ्या प्रकारच्या सिद्धी तर होत्याच होत्या, सगळ्या शक्ती होत्या आणि योगाचा प्रभावही होता. सकाळी
मथुरेमधून लोक उठले, पाहिले, अरे आपण कुठे आलोत. रात्रीतून भगवंतांनी सगळी मथुरेतल्या सगळ्या लोकांना रात्रीतून त्या द्वारकेमध्ये आणून टाकलं. पहा, एका रात्रीतून ही द्वारकेची निर्मिती भगवंतांनी केली. हे सगळं पूर्वनियोजित आहे. भगवंतांनी फार पूर्वीच हा विचार केला असेल की आता जरासंध येणार, आपल्यावरती आक्रमण होणार, लोकांना, जनतेला त्रास होणार, म्हणून आधीच ही वास्तुशिल्पाप्रमाणे ही नगरी बनवायचं सांगितलं असेल. याप्रमाणे पूर्वनियोजन आणि एकदम लोकांना एकदम दिसलं याचा अर्थ ते आजच केलं होतं असं नाही, पण त्यांनी मोठ्या अत्यंत जादुई पद्धतीने हे निर्माण केलं होतं. आणि त्या ठिकाणी मनुष्याने प्रवेश केल्याबरोबर त्याला सुगंध सगळीकडे पसरावा, चंदनाचे सडे सगळीकडे टाकलेले, पण बाहेरच्या लोकांचा प्रवेश होता कामा नये, कारण समुद्राच्या आतमध्ये होती, समुद्रात कोणाला येता येत नव्हतं. भगवंतानी याप्रमाणे द्वारका नगरी केली आणि सगळ्या लोकांना तिकडे सगळीकडे आपले प्रत्येकाचे घरं मथुरेतले लोकांनी सोडले आणि द्वारकेमध्ये त्यांना त्यांचे महाल दिले. आजच काही सरकार योजना करत नाहीये, त्यावेळेला सुद्धा गृहनिर्माण होतं. भगवंतांनी सगळ्यांना घरं निर्माण करून दिले होते. सगळ्यांना घरं, सगळ्यांना जमिनी, सगळ्यांना सुंदर अशा प्रकारचे बाग बगीचे तयार करून दिलेले. आणि इकडे काल्यवन आल्याबरोबर कृष्ण निघाले. काल्यवन मागे पळतोय, कृष्ण पुढे पळतायत. आणि त्यांनी चकमा दिला कृष्णाने त्याला. कृष्णाच्या हातात कोणतं शस्त्र नव्हतं. त्याला वाटलं अरे बरं सापडला, याच्या हातात काहीच नाहीये, गदा नाही, तलवार नाही, धनुष्य नाही, निरायुधश्चलन पदभ्याम, आणि पायी पायी चालतोय म्हणे. बरं झालं, आता आपण पकडू त्याला. रथात बसला तर वेग असतो रथाला, पण पायी पायी जाणारा कृष्ण पळत पळत जाणारा, किती वेळ पळेलो आपण, त्याच्यापेक्षा जोरात पळू. म्हणून काल्यवन मोठ्या वेगात पळू लागला. तेवढ्यात कृष्णाने एका गुहेमध्ये प्रवेश केला. त्या गुहेमध्ये मुचुकुंद नावाचा राजा झोपलेला होता. कृष्णाने पाहिलं, कृष्णाला सगळंच माहीत होतं. त्यांनी मुचुकुंदावर आपली शाल टाकली, अंगावरचं उत्तरीय जे होतं ते त्याच्या अंगावर टाकलं आणि तिथेच बाजूला कुठेतरी गुप्त झाले. काल्यवन शोधत शोधत आला. त्यांनी पाहिलं, अरे याच गुहेत गेले का? आता गुहेत गेले तर काय सापडणं अवघड काय, आपण गुहेत जाऊ. तो गुहेत गेला. गुहेत गेला, अंधार होता गुहेमध्ये. अरे म्हणले अंधारात कुठं लपलाय? पाहिलं तर अरे इथं लपलाय वय. म्हणले काय तू? तो मुचुकुंद झोपला होता आणि कृष्णाची शाल कृष्णाने त्याच्या अंगावर टाकल्याबरोबर त्याला वाटलं हा कृष्णच आहे. त्यांनी ती शाल ओढली. ओठ म्हणले, युद्धाला चल. म्हणून ती शाल ओढल्याबरोबर तेवढ्यात हा मुचुकुंद एकदम जागा झाला. कोणी मला उठवलं म्हणून त्यांनी पाहिल्याबरोबर त्याच्या डोळ्यातल्या अग्नीनं हा काल्यवन भस्मसात झाला. भस्मसात झालं व मुचुकुंदाला कळच ना, अरे कोण आहे हा? कोण मेलं? कोण जळालं? कुणी मला उठवलं? तेवढ्यात भगवंतानी आपलं चतुर्भुज रूप त्या ठिकाणी प्रगट केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्भुजम रोचमानम वैजयंत्याच्या मालया. चतुर्भुज रूप धारण केलं. वैजयंती माला, पिवळा पितांबर, शंखचक्र गदापद्म, मखर कुंडल धारण केलेले आणि प्रसन्न अशा प्रकारचा चेहरा. अपीच्च वसनम, मत्त मृगेंद्रोदार विक्रमम. अत्यंत सिंहासारखा पराक्रमी असणारा भगवान प्रगट झाल्याबरोबर मुचुकुंदाला कळे ना. मुचुकुंद म्हणतो, को भवानी ह संप्राप्तो विपिने गिरी गौहरे. कोण होतो म्हणले? हे कोण आलं? कोण या माझ्या या गुहेमध्ये आलं? आणि आपण कोण आहात? किंवा ते देशा तेजो भगवान भावी भाव सोहू. आपण सूर्य आहेत का? का आपण प्रत्यक्ष भगवान आहेत? आता त्याला काय माहिती गोपाल कृष्ण आहे म्हणून? त्याला काहीच माहित नाही. तो मागच्या युगातला होता, त्याला काही माहित नाही. आणि तो म्हणाला, आपण सूर्य नारायण आहात का? प्रत्यक्ष का सोम आहात? चंद्र आहात का? सूर्य आहात का? महेंद्र इंद्र आहात का? लोकपाल आहात का? विभावसू आहात? कोण आहेत आपण? आणि हा जळाला तो कोण जळाला? असं म्हटल्याबरोबर भगवान त्याला म्हणतात की अरे, तो स्वतःचा परिचय करून देतो. तो म्हणतो, देवा मी वयंतु पुरुषव्याघ्र ऐक्ष्वाकाक्षत्र बंधवाहा. मी युवनाश्वाचा जो पुत्र मांधाता, त्याचा पुत्र मुचुकुंद आहे. मी मांधाताचा पुत्र आहे. आणि भगवान त्याला म्हणतात, मग या ठिकाणी तुम्ही का पडले, का झोपले? त्यांनी सांगितलं, त्याचं असं झालं की मी इंद्राबरोबर इंद्राला सहाय्य करण्यासाठी गेलो. मी राक्षसांचा वध केला आणि वध केल्यानंतर
जेव्हा इंद्राने मला वरदान मागितलं तेव्हा मी खूप थकलो होतो. तेव्हा इंद्राला सांगितलं मला झोप पाहिजे बस, आणि निद्रेतून मला जर कोणी उठवलं तो ताबडतोब जळून भस्मसात झाला पाहिजे. कृष्ण म्हणाले बरं झालं, मला काट्याने काटाच काढायचा होता. हा काल्यवन हा राक्षस होता, त्याला तुझ्या हाताने मी मारलं. आणि कृष्ण म्हणतात माझं नाव गोपाल कृष्ण आहे, मी परमेश्वर आहे आणि मी यदुकुलामध्ये अवतीर्ण झालोय. भूमीर भाराय मानाना, या जगामधलं भूमिभार हरण करण्यासाठी मी या ठिकाणी जन्माला आलोय. मला वासुदेव असं म्हणतात, मी वसुदेवाचा पुत्र आहे म्हणून मला वासुदेव म्हणतात. आणि हा कालनेमी होता, ते बरं झालं तुम्ही ठार केलं. तेव्हा हे ऐकल्याबरोबर मुचुकुंदाला आनंद झाला. हा युवनाश्वाचा पुत्र मानधाता, आणि मानधाताचा पुत्र हा मुचुकुंद. मानधाता म्हणजे ज्या युवनाश्वाच्या कुक्षीमधून जो बाहेर आला आणि इंद्रांनी मी त्याचं रक्षण करतो, मी त्याला हा मला पिईल असं म्हटला, तेव्हा इंद्रांनी याला अमृताची जी आपली अंगुली प्राशन करायला दिली, तो हा मानधाता आणि त्याचा पुत्र हा मुचुकुंद. आणि याच्याच या मुचुकुंदाच्याच बहिणीबरोबर या सौभरीने विवाह केले. जे 50 बहिणी त्या या मुचुकुंदाच्या बहिणी. त्याप्रमाणे हा मुचुकुंद फार मागच्या युगातला होता. त्यांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली आणि मग त्याला गर्गाचं वाक्य आठवलं. मुचुकुंद भगवंताला स्तुती करतायत, हात जोडतायत, देवा या ग्रहांध कुपातून मला मुक्त करा. आपण माझं दर्शन दिलं, खरोखर माझं भाग्य उदयाला आलं. छुल्लेली हानो हिरवा कुमंतक आहा. अहो लोक या विषयाच्या नादी लागतात आणि विषयाच्या नादी लागून ज्याप्रमाणे एखादा सर्प हा उंदराच्या बेळामध्ये उंदराचा शोध घेण्यासाठी तिथं लपून बसतो, उंदराला लक्षात येत नाही, त्याची जीभ लयलय करत असते उंदरासाठी आणि उंदराचा वास आल्याबरोबर उंदराला तो गिळंकृत करतो. तसं माणसाला काळ गिळंकृत करतो आणि त्यामुळे माणसाला लक्षात येत नाही. ग्रह मैथुन्य सुखेश योषिताम क्रीडामृग पुरुष येते. माणसं हे क्रीडामृग होतात, केवळ खेळणं होतात स्त्रियांचं, आणि ते केवळ देह स्त्री पुत्र मित्र याच्या नादामध्ये आत्मविस्मृती होती त्यांना, ते स्वतःला विसरून जातात. तेव्हा तुम्ही माझ्यावरती कृपा करा. अशा पद्धतीने हात जोडले. शरणत समुपेतत्वम पदाब्जम परात्म, मी आपल्याला शरण आलोय आणि मी आपल्याला हात जोडतोय. मला यातून मुक्त करा, मला मुक्ती द्या, मला जीवनातून मुक्त करा, संसार पाशातून मुक्त करा आणि अभय मला प्राप्त करून द्या. अभयमृतम शोकम पाहिमाम आपण नमीश. देवा मी आपल्याला शरण आलोय, मला अभय, अभय म्हणजे मुक्ती, मला अमरत्व अर्थात अभय म्हणजे मुक्ती प्राप्त करून द्या. असं म्हटल्यानंतर भगवंतानी त्याची स्तुती ऐकली आणि सांगितली. ते भगवान म्हणतात, हे राजा मुचुकुंदा, तुझी भक्ती माझ्या चरणाशी कायम राहील. तेव्हा तुझी अनपायिनी भक्ती, जी कधीच नष्ट न होणारी, जी माझ्या स्वरूपाला प्राप्त करून देणारी अशी भक्ती तुला प्राप्त होईल. आणि या जन्मात तुझी मुक्ती नाहीये. आता पहा किती सूक्ष्म गोष्टी आहेत. या जन्मात तुझी मुक्ती नाही, पुढचा जन्म तुला ब्राह्मणाचा मिळेल आणि ब्राह्मणाचा जन्म मिळाल्यावर त्या ब्राह्मणाच्या जन्मामध्ये तू अत्यंत सज्जन संत रूपामध्ये वावरशील आणि मग माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. जन्मन्यनंतरे राजन सर्वभूत सुरोत्तमः भूत्वा द्विजवर तत्वम वै मामुपैष्य केवलम. याप्रमाणे पुढच्या जन्मामध्ये तुला ब्राह्मण जन्म प्राप्त होईल आणि त्यानंतर तुला मुक्ती प्राप्त होईल म्हणून सांगितलं. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते त्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि तो गुहेतून बाहेर आला. इथे सुद्धा मोठं कालसंकल्पना खूप बारकाईने सांगितली आहे. भागवतामध्ये कालसंकल्पना जी सांगितली आहे वेगवेगळ्या काळाच्या संदर्भात. आता हा कोणत्या मागच्या युगातला आहे. जेव्हा तो गुहेतून बाहेर आला तेव्हा त्याला काय दिसलं याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. फार सुंदर वर्णन आहे की त्याला काय दिसलं, त्याला सगळं काय दिसलं. तो म्हणतो, काय हो, सगळे त्याला माणसं गुडघ्या एवढाले दिसले. म्हणले इतकी लहान माणसं गुडघ्या एवढाले, आणि गायी शेळी एवढाले दिसल्या, बारीक बारीक बारीक. मोठमोठे झाडं लहान दिसले, विती एवढाले. अहो म्हणले हे झाड मोठं असतं, इतकं बारीक कसं होऊन झालं. अहो युग लोटलंय, युगानंतर हळूहळू माणसं कमी होत आहेत, माणसाची शक्ती कमी होते, माणसाची उंची कमी होते, त्याचे सामर्थ्य कमी होतं. मागच्या युगातलं सामर्थ्य वेगळं, मागच्या युगातले माणसंही वेगळे, त्यांची उंची वेगळी,
झाडाची उंची वेगळी, जनावराची उंची वेगळी. आता पहा ना, गायी बारीक बारीक दिसतात. पूर्वी गायी तशा नव्हत्या, ताकदवान होत्या, धष्टपुष्ट होत्या. सभी क्षुल्लकान मर्तान पशून विरुद्ध वनस्पतीन, वनस्पती झाडं झुडपं बारीक 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 दिसायला लागले. म्हणले हे काय? ते म्हणले, कृष्ण म्हणले, अरे युग पालटलंय, आता जवळपास कलयुग यायची वेळ आलेली आहे. मत्वा कलयुगम प्राप्तम जगाम देशम उत्तराम. आता तू उत्तर दिशेला जा आणि उत्तर दिशेला जाऊन त्या ठिकाणी गंधमादन पर्वतावर माझं स्मरण कर. नरनारायण त्या ठिकाणी राहतात, तिथे बदरिकाश्रम आहे, त्या बदरिकाश्रमामध्ये जा आणि तिथे माझी प्रार्थना करत तुझं आयुष्य व्यतीत कर म्हणून सांगितलं. ज्याप्रमाणे तो बदरिकाश्रमामध्ये गेला. तो गेल्यानंतर पुढे घटना काय घडली? पुढे श्रीकृष्ण असंच या वेळेला पद्भ्याम पद्मपलाशाभ्याम श्रीकृष्णाच्या या वेळेला जरासंध 18व्या वेळेला आला. 17 वेळेला तो 23 अक्षौहिणी सैन्य घेऊन आला, पण आता 18व्या वेळेला तो आला. यावेळेला सुद्धा 23 अक्षौहिणी सैन्य त्याच्या सोबत होतं. श्रीकृष्ण म्हणले, बलराम दादा, आता आपल्याला युद्ध नाही करायचं, आता आपण एक चमत्कार करू. म्हणले, आपण पळून जाऊ. म्हणले, आता या वेळेला श्रीकृष्ण पळाले आणि म्हणून कृष्णाला रणछोड दास म्हणतात. रणछोड म्हणतात, रणछोड. रणछोडदास आपण आपलं नाव घेतो की त्या रणछोडाचा मी दास आहे. तेव्हा कृष्णाला रणछोड म्हणतं, कारण तो रणातून पळाला, युद्धातून पळाला. जरासंध म्हणला, अरे कृष्णा, मी युद्धाला आलो, तू पळून चालला का? आता घाबरला का? म्हणले मला. कृष्ण म्हणले, हो, मी घाबरलो तुला. आणि कृष्णजी तिथून पळाले, बलराम दादा पळाले. एक प्रवर्षणा नावाचा एक पर्वत होता, त्या प्रवर्षण नावाच्या पर्वतावर चढले. जरासंधाला वाटलं, आता या पर्वतावरून कुठं जातील, सगळ्या पर्वताला आग लावून टाका. त्यांनी सगळ्या पर्वताला आग लावली आणि याला म्हणतात, आता या वेळेला भगवंताजवळ सैन्य कमी असेल, यादवांचं सैन्य कमी झालं असेल, म्हणून आता त्यांनी विचार केला, चातुर्य बुद्धीनी गनिमी कावा करावा. गनिमी कावा आहे हा. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने युद्ध लढले, तसे हे गनिमी काव्याने कृष्ण लढलेले. याप्रमाणे ते पर्वतावर गेले. त्याला वाटलं, आता या पर्वतावर कुठे जाणार आहेत, आग लावून टाका. पर्वताच्या सगळ्या बाजूनी आग लावली. ददाह गिरी मेदोबी, धाड 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 आग लागली. त्याला वाटलं, बरं झालंय, दोघंचे दोघं जळून खाक होतील. कृष्णाने तिथून 10 योजन उत्तुंग, 10 योजन लांब अशी उडी मारली आणि थेट पलीकडे उडी मारली. कोणालाही कळलं नाही. आणि नंतर परत आपल्या द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये आल्यानंतर त्यांनी वर्णन केलंय की अनर्थ देशचा राजा रैवत होता. अनर्थ देश द्वारकेला लागूनच आहे. अनर्थ, आणि मग अनर्थानंतर द्वारका येते. आपण पहिल्या स्कंदात बघितलं, दुसऱ्या स्कंदात अनर्थ अमुपबृज, कृष्ण अनर्थ देशामध्ये आले, त्यांचं स्वागत झालं आणि मग द्वारकेमध्ये आले. तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती. तेव्हा या अनर्थ देशचा जो राजा होता तो रैवत, त्याने आपली मुलगी रेवती हिचा विवाह बलराम दादा बरोबर केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण बघितलं रेवतीचं आख्यान. कपुद्म नावाचा जो राजा होता तो ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्याने आपल्या मुलीला वर कोणता विचारल्यानंतर त्याने सांगितलं, आता जो वर मी नियुक्त केला होता त्याचे नातू, पणतू, पडपंतू, खापरपंतू, निपटपंतू कुणीच राहिले नाही. मग आता तुझी मुलगी किती वयाची झाली माहिती का? म्हणे. तेव्हा आता फक्त बलराम दादा शेष जे आहेत त्याने हा अवतार धारण केलाय, त्यांना तुझी मुलगी दे. म्हणून या ठिकाणी बलराम दादा बरोबर या रेवतीचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर वैदर्भी भैष्मकुसुताम श्रेयो मात्रम स्वयंवरे प्रमथधाराज्ञ शाल्वादिंश्चैद्य पक्षगान. आता वैदर्भी भीष्मकसुताम, भीष्मकाची मुलगी विदर्भ देशाचा भीष्मक नावाचा राजा होता. त्याला रुक्मिणी नावाची मुलगी होती आणि त्याला बाकीचे 4 मुलं होते, रुक्मिरथ वगैरे. आणि हे सगळे जे त्याला जे मुलं होते ते 5 मुलं त्याला होते. आणि या 5 मुलं आणि 1 मुलगी. त्यापैकी रुक्मी हा मोठा होता. रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली इत्यादी हे मुलं होते. याप्रमाणे या सर्वांनी विचार केला. भीष्मक हा बिचारा सज्जन माणूस होता. भीष्मकाला वाटलं की आपली मुलगी कृष्णाला द्यावी. भीष्मकाची इच्छा होती. भीष्मकाने ती बोलूनही दाखवली की मुलांनो, मला असं वाटतं की आपली मुलगी आता उपवर झाली आहे, ती कृष्णाला द्यावी. असं म्हणल्याबरोबर हे सगळे
विरोधातले होते. ते म्हणले काही नाही बाबा, तुम्हाला कळत नाही, तुमची साठी बुद्धी नाठी झालीये. आता ही मुलगी कृष्णाला द्यायची नाहीये, ती शिशुपालाला आपण देऊ. माझी बहीण शिशुपालाला द्यायची. भगवान भीष्मक सुदाम जेव्हा जुन्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की राजांच्या घरी, मोठमोठे जे राजे रजवाडे आहेत त्यांच्या घरी काही लोक येत असत. विशेषतः काही किन्नर लोक येत असत आणि हे किन्नर लोक गायन करत असत. आणि हे गायन कोणाचं करायचे? जे कोणी चांगले या प्रख्यात आहेत, विद्वान आहेत, शूर आहेत, त्यांचं चरित्र गायन करायचे. गानोपजीवी समाज होता. याप्रमाणे अशी किन्नर कथा आपल्याला इतर रुक्मिणी स्वयंवरामध्ये त्यांनी वर्णन केलेली दिसते. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचं वर्णन एका किन्नराने भीष्मकाच्या घरी केलं. भीष्मक राजाच्या घरी त्यांनी कृष्णाची कथा गायली. ऐकल्याबरोबर ही रुक्मिणी ऐकत होती. रुक्मिणी आपल्या वडिलांच्या मांडीच्या जवळच बसली होती. काही ठिकाणी वर्णने मांडीवर बसली होती, लहान होती ती, मांडीवर बसली होती आणि तिने वर्णन ऐकलं. वर्णन ऐकल्याबरोबर तिला वाटलं जो कोण हा कृष्ण आहे त्याच्याबरोबर आपण लग्न करावं. मनाने ठरवलं. भीष्मकालाही बोलून दाखवलं. भीष्मकाने मान्यता दिली. पण हे मुलं तयार नव्हते. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते रुक्मकेशो रुक्माली रुक्मिण्येशं स्वतः सती. भगवंताचं रूप, त्याचं गुण, त्याचं औदार्य, त्याचं मोठेपण, त्याची कीर्ती बरे एका नव्हे अनेकांच्याकडून तिने ऐकली. राजाने सुद्धा ऐकली. आणि या वेळेला सतत तिच्या मनामध्ये वाटत होतं की आपण अशा गोपालकृष्णाबरोबर लग्न करावं. आणि त्याचं बुद्धी, त्याचं लक्षण, त्याचं रूप, त्याचं सौंदर्य, त्याचं शील, त्याबद्दल तिला मोह पडला. कृष्ण सदृशीं भार्याम, तिने मनात विचार केला की आपण कृष्णाबरोबर विवाह करावा. विचिंत्याप्तम द्विजं कश्चित कृष्णाय प्राणो द्रुतम. परंतु तिच्या भावाने मात्र विरोध केला. काही नाही म्हणले. तिच्या भावाने सांगितलं, रुक्मिणी तुझा विवाह शिशुपाला बरोबर करायचा आहे, बरोबरीच्या लोकांबरोबर विवाह करावा. जे बरोबरीचे नाहीत, कुठे गवळी आहेत, ते काय आपल्या बरोबरचे आहेत का? नाही. आपल्या बरोबरच्या, आपलं स्थान कोणतं, आपली परिस्थिती काय, आपण कोणत्या प्रकारातले आहोत हे विचार केला पाहिजे. रुक्मिणी तळमळ करू लागली. काय करावं? कृष्णाला कसं कळावं की मी तुम्हाला माझं मन अर्पण केलंय, मी माझं मन तुम्हाला अर्पण केलंय, माझ्या मनामध्ये तुमचं रूप आहे आणि तुमच्याबरोबर मला विवाह करण्याची इच्छा आहे, हे कृष्णाला कसं कळावं? तळमळ 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 करू लागली. तेवढ्यात वरती माडीवरती बसली. काहीतरी करावं, काहीतरी उपाय करावा. त्यावेळेला काहीच नव्हतं, मोबाईल नव्हते, फोन नव्हते, काहीच नव्हतं. कोणत्या प्रकारचे मेसेज पाठवायची सोय नव्हती. म्हणले काय करावं? रुक्मिणीने विचार केला, आपण एक पत्र लिहावं बस. आणि तेवढ्यात एक ब्राह्मण बुवा चालले होते खाली. ब्राह्मण बुवाला वरती बोलावलं. ब्राह्मण बुवा इकडे या. काय हो म्हणली. ब्राह्मण बुवाने हात जोडले, नमस्कार केला. ती म्हणाली, माझं एक काम आहे. काही नाही, कश्चित द्विजवर श्रेष्ठ धर्मस्य विरुद्ध संमत आहा. काही नाही, एवढं एक पत्र मी लिहिलंय. हे पत्र गुप्त आहे, मात्र कोणालाही दाखवू नका. आणि हे पत्र तुम्ही कृष्णाकडे द्वारकेला जाऊन हे पत्र त्यांना द्या. हे पत्र कृष्णाच्या हातात द्या, कृष्णाच्या जवळ प्रत्यक्ष द्या, इतर कोणाच्या हातात देऊ नका आणि कोणाला सांगूही नका. असं म्हटल्यानंतर तो ब्राह्मण मोठा चांगला होता. अकिंचनोपी संतुष्ट शेते सर्वांग विज्वराहा. या ठिकाणी ब्राह्मणाचं वैशिष्ट्य तिने दिलेलं आहे. भागवतकारांनी ब्राह्मण कोणाला म्हणावं? वर्तेत नाती कृष्णेन संतुष्ट मनस सदा. जो संतुष्ट आहे, असंतुष्ट ब्राह्मण काही उपयोगाचा नाही. अजून दक्षिणा द्या, अजून दक्षिणा द्या, नाही उपयोगाचा. जो संतुष्ट आहे, दिलं त्यात समाधान मानणार आहे आणि नाती कृच्छ्रेण, कुठल्याही प्रकारचा त्याच्या मनामध्ये संशय नाही, निसंशय स्वच्छ मनाचा, त्याप्रमाणे लोभी नसलेला आणि धर्मस्थे वृद्ध संमत असं धर्माचं मत आहे म्हणे. आणि वृद्ध लोकांचं सुद्धा असंच मत आहे. तोच ब्राह्मण श्रेष्ठ की जो संतुष्ट आहे. संतुष्टो यर्हि वर्तेत ब्राह्मणो येन केनचित. जो संतुष्ट आहे, जो मनाने स्वच्छ आहे, तो ब्राह्मण आहे. अकिंचनोपी संतुष्ट. अकिंचन असू द्या ना, गरीब असू द्या ना, पण गरीब असून सुद्धा मनाने संतुष्ट पाहिजे. गरिबी ही येते आणि जाते, पण मनाची संतुष्टता कायम ठेवली पाहिजे. आणि
असा विप्रान स्वलाभ संतुष्टान साधून भूत सुरोत्तमान, असा जो स्वलाभ संतुष्टान जे दिलं त्यात समाधान मानणारा जो ब्राह्मण असतो तो संत मानला पाहिजे. आणि अशा या ब्राह्मणाला तिने बरोबर निरखलं की अरे याच्या हातात आपण द्यावं. आणि हे पाहिल्याबरोबर ब्राह्मणाने होकार दिला आणि ब्राह्मण मोठ्या जलद गतीने त्यांनी एका रथाची व्यवस्था केली. त्या रथामध्ये ब्राह्मणाला बसवलं आणि तो रथ वायुवेगाने द्वारकेकडे निघाला. द्वारकेत आलाही, पोहोचला. भगवंताची व्यवस्था काय होती पहा. द्वारकेमध्ये भगवंताच्या मंदिरामध्ये पर्यंत जवळ आला, पण तिथे प्रतिहारी होते. प्रतिहारी म्हणजे दूत. त्या ठिकाणी भालदार चोपदार जसे असतात भगवंताचं रक्षण करणारे, जय विजय त्या ठिकाणी उभे होते. आतमध्ये आल्याबरोबर प्रतिहारी ते आतमध्ये आले आणि प्रतिहारींनी भगवंताला नमस्कार केला. द्वारपालांनी. भगवान म्हणाले काय, तुमच्याकडे कुणीतरी भेटायला आले, ब्राह्मण दिसतायत तुम्हाला भेटायला, त्यांनी वेळ मागितलाय. कृष्ण म्हणाले पाठवून द्या. भगवंतानी त्या ब्राह्मणाला आतमध्ये आणलं, आतमध्ये बोलावलं. त्याला तम भुक्तवंतम, पहा कृष्णाचं गृहस्थाश्रम काय, कृष्णाचं प्रेम किती आहे, कसं वागावं. आल्याबरोबर काय काम आहे नाही विचारलं. काय काम आहे ब्राह्मण बुवा तुमचं. आपण जसं विचारतो काय काम आहे, रस्त्यातच दारातच, आणि दारातूनच त्याला परत पाठवतो. नाही, या बसा. त्यांना पाणी दिलं. भुक्तवंतम, भूक लागली का महाराज, जेवण घ्या. त्यांना जेवायला दिलं, विश्रांती करू दिली आणि मग विचारलं काय काम आहे आपलं. विश्रांतमुपगम्य सतांगतीही. आणि मग त्यांच्या पाया पडून त्यांच्या हातामध्ये हात घेतला, त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि पाणीना विभृषण पाद, पाय त्यांचे पाय धुतले आणि नंतर पूजा वगैरे केली. आणि मग विचारलं महाराज आपण कुणीकडून आलात, काय काम आहे आपलं. हा ब्राह्मण मोठा चांगला दिसतोय आणि निरहंकारी आहे. त्यांनी विचारलं सुखम वसंती विषयी, सगळीकडं तुमचं ठीक आहे ना. आधी त्याच्या कुटुंबाचं विचारलं, तुमचं कुटुंब ठीक आहे ना, तुम्ही आनंदात आहात ना, सगळे लोक आनंदात आहेत ना, असं विचारलं. प्रजा आनंदात आहे का. ते म्हणाले हो महाराज सगळं आनंदात आहे. मग आपलं येण्याचं कारण काय. एवम संपृष्णो ब्राह्मण परमेश ठेरा. आणि मग ब्राह्मणाने हातामध्ये लपून आणलेली चिठ्ठी भगवंताच्या स्वाधीन केली. ती चिठ्ठी भगवंतानी पाहिली. चिठ्ठी, हो मी या ठिकाणी विदर्भ देशातून आलो, कुंडिनपुरातून आलो आणि ही चिठ्ठी मला रुक्मिणीबाईंनी दिलेली आहे. ती रुक्मिणीबाईंची चिठ्ठी भगवंताने एक अक्षर वाचायला सुरुवात केली. या ठिकाणी श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वताम, ते त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं, काय पत्र लिहिलं होतं, हे असं म्हणतात की हे आपल्या परंपरेतलं सगळ्यात प्राचीन पत्र आहे, सगळ्यात जुनं पत्र. म्हणजे काय आणि पत्र कसं लिहावं, पत्राचं आदर्श काय असतो, ते पहिलं प्रेमपत्र हे रुक्मिणीने लिहिलेलं आहे. पण त्याच्यात काय लिहिलंय हे मोठं महत्वाचं आहे. किती अध्यात्म विषय त्यामध्ये मांडलेला आहे. श्रुत्वा गुणान पहिल्यांदा लिहिलं. कृष्णा, हे भगवान गोपाल कृष्णा, तुमचे गुण मी माझ्या कानाने ऐकले. कृष्णाला तर अजून पाहिलंच नव्हतं. श्रुत्वा, ऐकलंय. काय ऐकलं, तुमचे गुण ऐकले, तुमची कीर्ती ऐकली आहे, तुमचं रूप सौंदर्य ऐकलंय. आणि ज्या क्षणी मी तुमचं रूप ऐकलं, तुमची कीर्ती ऐकली, एका ठिकाणी एका रुक्मिणी स्वयंवरात वर्णन केलंय, माडीवरूनही घालू पाहे उडी. तिचं रूप ऐकलं, कृष्णाचं वर्णन ऐकल्याबरोबर ती माडीवर होती म्हणे. तिला वाटलं आत्ता खाली उडी मारावी. कृष्णासाठी आपला जीव प्राणार्पण करायला ती तयार होती. आणि तुमचं रूप, तुमचं सौंदर्य, तुमचा मोठेपणा, तुमची कीर्ती मी कानाने ऐकली. भुवन सुंदर शृण्वताम, ते आपण साधे सुंदर नाहीयेत, भुवन सुंदर. सगळ्या सौंदर्यामध्ये सौंदर्यैर्वा गुणैर्वा, सौंदर्य आणि गुण या दृष्टीने यदुपती श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ते म्हणतात की एखादा, ज्याप्रमाणे माणूस सुंदर असू शकतो, पण जगातलं सौंदर्य हे भगवंताने आपल्यामध्ये आणलेलं आहे. सौंदर्य म्हणजे काय, सौंदर्य म्हणजे काय हे पाहायचं असेल तर कृष्णाकडे पाहावं. आणि म्हणून ते म्हणतात की मन्मथ किंवा जो कंदर्प आहे, त्या कंदर्पाला सुद्धा
रूपा भाळला कंदर्प तेने कृष्ण केला बाप. रूपा भाळला कंदर्प, तो भगवंताच्या रूपाला भाळला आणि म्हणून त्यांनी कृष्णाला आपलं पिता केलं. तेव्हा कृष्णापासूनच कंदर्पाचा म्हणजे मन्मथाचा जन्म आहे. मन्मथाचा बाप कृष्ण माझा, कृष्ण माझा मन्मथाचा बाप आहे. मन्मथा हा मन्मथाला देखील मोह पाडणारा. मग बाकीच्यांची काय कथा. आणि म्हणून भुवन सुंदर आपण आहात. आणि जेव्हा तुमची कीर्ती, तुमचं गुण, तुमचं सौंदर्य मी ऐकलं, निर्विश्य कर्ण विमरैर हरतोंगतापम, ज्या वेळेला मी ऐकलं त्यावेळेला निर्विश्य माझ्या कानामध्ये जेव्हा तुमच्या या कथा, तुमच्या सौंदर्याच्या, तुमच्या मोठेपणाच्या, तुमच्या कीर्तीच्या गेल्या, त्यावेळेला हरतोंग तापम, माझ्या मनाचा आणि माझ्या देहाचा ताप नाहीसा झाला. माझ्या मनामध्ये जे अस्वस्थता होती ती संपली. माझ्या मनातली जी तापत्रय जे आहेत, त्रिविध तापे पोळला, 3 ताप आहेत. हे जे तिन्ही ताप आहेत ते दैहिक, मानसिक, त्याचप्रमाणे आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक, हे सगळे ताप नष्ट झाले. मन आणि देह शांत झाला. हरतोंग तापम म्हणजे आपली कथा कशी आहे तर ताप नाहीशी करणारी आहे. भगवंताची कथा ही, भगवंताची गाथा ही अंतःकरणात शांतता निर्माण करणारी आहे, ताप नाहीशी करणारी आहे. आपण म्हणतो ना, शशी तापम, गंगा पापम शशी तापम, गंगा पाप नाहीशी करणारी आहे, चंद्र ताप नाहीसा करणार आहे. पण भगवंताची कथा पाप आणि ताप दोन्ही नाहीसं करणार आहे. इथे गंगेसाठी पाप आहे नाहीसं करण्याचं सामर्थ्य, चंद्रामध्ये ताप नाहीसं करण्याचं सामर्थ्य, शीतलता आहे. पण भगवंताच्या कथेत दोन्ही आहे. ती पुण्य पावनही आहे आणि शीतलही आहे. रूपम दृशाम, आणि मी माझ्या मनानेच तुमचं चित्र रेखाटलंय. जे ऐकलं त्या ऐकण्यावरून तुम्ही कसे असाल हे माझ्या मनामध्ये माझं चित्र रेखाटलंय. आणि दृशिमतामध्ये मखिलार्थ लाभम वैजच्युता विशती चित्र म पत्रपम्ये, आणि जे माझ्या मनात आहे ते या पत्रात आहे. जे माझ्या मनात आहे, माझ्या मनात वेगळं पत्रात वेगळं नाहीये. मी अशी दुटप्पी वागणारी नाही. जे माझ्या मनात आहे ते तुम्हाला कळावं म्हणून मी ते शब्दात मांडलंय. या पत्रात मी काय मांडलंय तर माझं मन मांडलंय. या पत्रात मी माझं अंतःकरण तुम्हाला पाठवलंय. पत्र नाही समजू, हे पत्र समजू नका, हा कागद समजू नका. तर हा कागद नाहीये, तर हा माझ्या अंतःकरणातला तुकडा आहे असं समजा. माझ्या अंतःकरणाचा तुकडाच मी तुम्हाला पाठवलाय. कात्वा मुकुंद महती कुलशील रूप, हे भगवंता विद्या, ज्ञान, सौंदर्य या सगळ्यामध्ये आपण अद्वितीय. आपण आपला समान, आपल्या बरोबरीचं कुणीच नाही. विद्या वयो द्रविण धाम भिरात्मी तुल्यम, अवा भगवंतासारखं कोण असेल. विद्या, दान, तप, ऐश्वर्य, सामर्थ्य या सगळ्यामध्ये भगवन आपण अतुलनीय आहात. धीरापतीम कुलवती नमृणीत कन्या, आणि जी आपली कन्या, जी कन्या किंवा जी मुलगी आपली पत्नी होईल ती खरोखर भाग्यवान असेल. जी भाग्यवान आहे तीच आपल्याला पतिरूपाने आपलं वरण करील. तेव्हा पतिरूपामध्ये आपल्याला वरणारी ती स्त्री खरोखर महागुणवती असेल, धैर्यवती असेल, भाग्यवती असेल. काले नृसिंह नरलोक मनोभिरामम, आणि आपण कसे आहात, नरलोक मनोभिरामम, सगळ्यांना आनंद देणारे आहात. अभिराम, आनंद देणारे आहेत. सगळ्यांना रममान करणारे आहात. सगळ्या जगाला आनंद देणारे आपण आहात. तन्मे भवान खलु वृतः पतिरंग जाया मात्मार्पितश्च भवतोत्र विभो विधेही, आणि मी आपलं मन तुम्हाला देऊन टाकले. आता तुम्ही म्हणाल की तू मन दिलंयस, ठीक आहे, पण आता तुझ्याकडं कसं यायचं, तेव्हा तुला कसं घेऊन जायचं हे कळणार नाही. तर मी तुम्हाला सांगून ठेवते, मी माझ्या मनातली गोष्ट लपून ठेवणार नाही. आता तुम्हाला नाही सांगावं तर कुणाला सांगावं, आणि आता नाही सांगावं तर कधी सांगावं. पुन्हा एकदा वेळ निघून गेली तर पुन्हा ही वेळ पुन्हा येणार नाही. तेव्हा आता मी माझ्या मनातली इच्छा तुम्हाला, तुम्ही म्हणाल की काय मुलगी धार्ष्ट आहे, ही मुलगी हा धाडशी दिसायली, ही धार्ष्ट आहे. धार्ष्ट म्हणजे एखादी ढालगज असावी तशी ही मुलगी ढालगज आहे. परपुरुषाला असं सांगते. मला तुम्ही काही म्हणा, मला तुम्ही ढालगज म्हणा, मला तुम्ही एखादी
ज्या स्त्रियांना जे योग्य नाही अशा पद्धतीची निर्लज्ज म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, हिला काही लाज लज्जा आहे का नाही असं म्हणा. परंतु आता तुम्हाला नाही सांगणार तर कधी कोणाला सांगणार आहे मी. पुन्हा वेळ गेल्यावर मला सांगता येणार नाही. महावीर भागमभिषुत्र चैद्य आरात. हे पा, माझ्या भावांनी माझं लग्न तुमच्याशी न करता शिशुपालाशी ठरवलेलं आहे आणि म्हणून शिशुपालाबरोबर माझं लग्न होऊ नये. फक्त तुम्ही मला पती म्हणून योग्य आहात, तेव्हा तुम्ही मला घेऊन जावं आणि महावीर भागमभिमर्शतु चैद्य आरात. वीराचा भाग वीराने घेऊन जावा, शूराचा भाग शूराने घेऊन जावा, सिंहाचा भाग सिंहाने घेऊन जावा. कोल्या कुत्र्याला तो मिळू नये. अहो, एखाद्या यज्ञामध्ये आपण पुरोडाश अर्पण करतो, म्हणजे यज्ञामध्ये आहुती अर्पण करतो, भात टाकतो. तो भात कुठे कावळ्याने आणि कुत्र्यांनी खावा का? नाही. यज्ञामधला भाग हा यज्ञामध्येच अर्पण करावा, तो कावळ्या कुत्र्यांनी खाऊ नये. लांडग्या कोल्ह्यांनी कुत्र्यांनी हा भाग खाऊ नये, सिंहाचा भाग सिंहानीच खाऊन घ्यावा. महावीर भागमभिमर्शतु चैद्य आरात. गोमा युवन मृगपतेर बलिमंबुजाक्ष. रामदास स्वामींनी त्यांच्या करुणाष्टकात म्हटलंय ना, झड करी झड घाली धाव पंचाननारे, तुझवणी तुझे बिणमज नेती जंबुकी वासनारे. हा शिशुपाल म्हणजे वासना आहे. शिशुपाल बंदिवान, शिशुपाल म्हणजे बंदीशाळा आहे आणि तुम्ही म्हणजे मुक्ती आहात. हा एका काव्यामध्ये रुक्मिणी स्वयंवराच्या काव्यात असं म्हटलंय की शिशुपाल बंदीशाळा. शिशुपाल हा बंदीशाळा आहे, तो गुलामी आहे. शिशुपाल म्हणजे गुलामी, शिशुपाल म्हणजे संसार, शिशुपाल म्हणजे केवळ प्रपंच आणि तुम्ही म्हणजे परमार्थ, तुम्ही म्हणजे मुक्ती. म्हणून झड करी झड घाली धाव पंचाननारे. तू पंचानन आहेस, तू प्रत्यक्ष सिंह आहेस आणि तुझी डरकाळी ऐकल्यानंतर बाकीचे कोल्हे कुत्रे पळून जातील. तेव्हा ते म्हणतात ना, संत तुकाराम महाराजांनी अभंग केलेला आहे की पंचानन, ज्या वेळेला हे कोल्हे कुत्रे तोपर्यंतच ओरडतात, तबवरी रे जबवरी जंबूक करी रे गर्जना, हरीच्या पंचानना पाहिले नाही रे बाप. जोपर्यंत हरिरूपी पंचानन पाहिला नाही, जोपर्यंत भगवान कृष्णरूपी सिंह पाहिला नाही, तोपर्यंत यांची कोल्हेकुई चालतच राहते. मग कोल्हेकुईला तुम्ही घाबरू नका. मी त्या कोल्हेकुईच्या नादात जाणार नाही. मी या शिशुपाल रूपी कोल्ह्याच्या नादी मी लागणार नाही. मला असं कोल्ह्या कुत्र्याचं जीवन नकोय. मला तुम्ही मुक्ती देणारे आहात, मुक्ती ददाती मुकुंद आहात. तुम्ही मुकुंद आहात आणि म्हणून वीराचा भाग वीराने घेऊन जावा. तुम्ही म्हणाल सगळं तू लिहिलंस खरं, पण मी तुला येऊ कसा, कधी येऊ ते मी सांगून टाकते. पूर्तेष्ट दत्त नियम व्रतदेव विप्र. पूर्तेष्ट दत्त, मी पूर्वी काही जर नियम केले असतील, मी पूर्वीच्या जन्मामध्ये असं रुक्मिणी म्हणते पहा, ज्याला म्हणतात सत्य. आपण एखादी गोष्ट ठरवतो किंवा करतो त्यावेळेला त्याच्यामागे सत्यक्रिया असते. सत्यक्रिया म्हणजे काय? जर मी असं केलेलं असेल पूर्वी तर असं होईल, असं म्हणणं म्हणजे सत्यक्रिया. म्हणजे इथं आपण पणाला लावतो, आपल्या सत्यवादित्व आपलं पणाला लावतो, आपलं संतत्व पणाला लावतात. तेव्हा या ठिकाणी रुक्मिणी म्हणते, पूर्वी मी काही जर यज्ञ केले असतील, याग केले असतील, नियम केले असतील, व्रत केले असतील, देवपूजा केली असेल, ब्राह्मणाची पूजा केली असेल, गुरुची पूजा केली असेल, भगवंताची पूजा केली असेल, तर तुम्ही मला नक्की घेऊन जाता. जर तर म्हणजे पूर्वीच्या जन्मात जर मी काही पुण्य केलं असेल, माझ्याजवळ जर काही पुण्यांश असेल, तर गृह्णा तुम्ही न दमघोष सुतादयोन्ये. तुम्ही या शिशुपालापासून मला मुक्त कराल आणि तुम्ही स्वतः घेऊन जाल. तुम्ही म्हणा की तुम्ही आता या ठिकाणी निर्मथ्य चैद्य मगधेंद्र बलम प्रसह्य. तुम्ही राक्षस विवाहाने, राक्षस पद्धतीने, विवाहाचे 8 प्रकार आहेत. ब्राह्म, आर्ष, प्राजापत्य, या प्रकारे 8 विवाह आहेत. त्यापैकी राक्षस हा एक विवाह आहे. राक्षस म्हणजे पळून नेणे, पळून नेणे, लग्नामधून पळवणे, ज्याला म्हणतात राक्षस. गांधर्व म्हणजे प्रेम विवाह, राक्षस म्हणजे पळून नेण्याचा विवाह. याप्रमाणे तुम्ही मला लग्नातून पळून न्या. कधी न्या तर तुम्हाला मी सांगते, पूर्वे दुरस्ती महती कुलदेवी यात्रा. जेव्हा लग्न आमचं, त्याच्या आदल्या दिवशी आमच्या कुलदेवीची यात्रा असते आणि त्या यात्रेला
मुलीला तिने जरी या ठिकाणी सगळी तयारी केलेली असली, तिच्या अंगाला जरी हळद लावलेली असली, तरी तिला गावाच्या बाहेर आणलं जातं, तिला देवीचं दर्शन घडवलं जातं आणि मग पुन्हा नंतर तिचं लग्न केलं जातं. याप्रमाणे ती कुलदेवी यात्रा ही ठरलेली आहे. हा असा आमचा कुलाचार आहे. याप्रमाणे ही देवीचं मंदिर गावाच्या बाहेर आहे. त्या ठिकाणी तुम्ही या आणि तिथं आलात म्हणजे कुळाचा असा नियम आहे की विवाहाच्या पहिल्या दिवशी ह्या देवीचं दर्शन घ्यायचं. तिथे यात्रा होईल, मोठ्या मोठ्या प्रकारचा जुलूस, मोठं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे लोक जमतील, गर्दी होईल आणि या वेळेला तुम्ही मला पळून घेऊन जा. ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी पार्वतीला नेलं तसं तुम्ही मला घेऊन जा. असं म्हटल्यानंतर श्रीकृष्णाने सगळं वाचलं. यस्यांग्री पंकज रजः संपरम महांतो वांछन्तु मापती हृतात्म नमोपहत्यै यर्ह्यंबुजाक्ष नभेय भवत्प्रसादम जय्यामसून व्रतकशान क्षत्रधन्मे स्यात्. आणि शेवटी आणखी एक वाक्य लिहिलं, देवा जर तुम्ही आला नाहीत, एवढं पत्र लिहून सुद्धा तुम्ही दुर्लक्ष केलं, तुम्ही आला नाहीत वेळेवर, तुम्ही मला नेलं नाही, तर तुम्हाला असं वाटेल की काही नाही, आता ही शिशुपालाबरोबर लग्न करील. देवा मी कोणाबरोबरही दुसऱ्याबरोबर लग्न करणार नाही. त्याच क्षणी माझा देह मी धरणीवर टाकेल, त्या क्षणी माझा जीव मी धरणीवर टाकेल आणि मी स्वतःचं प्राणार्पण करील. प्राण ठेवणार नाही जवळ, प्राणार्पण करील. आणि असं मला 100 जन्म घ्यावे लागले तरी चालेल. 100 जन्म घेऊन मी तुमचीच दासी होईल. जर मला या जन्मात तुम्ही नाही मिळाला तर पुढचा जन्म, नाही जन्म मिळाला तर त्याचा पुढचा जन्म, असं 100 जन्म. म्हणजे या ठिकाणी तिची निश्चिती तिने सांगितली. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. भगवंतांनी पाहिलं हिचा निश्चय काय. वा, निश्चयाचा महामेरू, याला म्हणतात निश्चय. असं झालं तर ठीक, नाही तर माझा प्राण मी या ठिकाणी ठेवणार नाही, पुन्हा जन्म घेईल आणि तुमचीच दासी होईल. जह्यामसून व्रतकशांच्या अभे जन्मभिस्यात. कदाचित माझं व्रत कमी पडलं असं मी मानेल आणि मी पुन्हा तुमच्याच दास्यत्वासाठी जन्म घेईल. यांनी हा गुह्य संदेश वाचला आणि जसं जसं कृष्ण एक 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 शब्द वाचत होते त्यांचं रूप बदलत होतं. त्यांच्या डोळ्यामध्ये वेगवेगळे भाव दिसत होते. आधी प्रेम, आधी आश्चर्य वाटलं, एका मुलीने पत्र लिहिलं, आश्चर्य वाटलं. नंतर आनंद वाटला की आपली कीर्ती सगळीकडे पसरली. नंतर वीर सामर्थ्य निर्माण झालं की अरे बरोबर आहे तिचं, कोणतं महावीर भाग मभिमर्शतू, की आपण वीर आहोत, आपण सिंहाचा भाग सिंहानेच नेला पाहिजे. आता वीरश्री दाटली. नंतर प्रेम निर्माण झालं आणि नंतर जेव्हा तिची निश्चय पाहायला तेव्हा ठरवलं काही नाही, बस आता जायचं म्हणजे जायचं. आणि ताबडतोब रात्री झोपले, ब्राह्मणही झोपले आणि ब्राह्मणाला झोपी घातलं. कृष्ण कुठे झोपतात? कृष्णाला झोप आली नाही. भागवतकार म्हणतात कृष्णाला तथामपि तच्चित्तो निद्रांचल भेनिशी. रात्रभर झोप नाही, तळमळ करू लागले. थोडा वेळ पाहतात तर निघायचं का, आता किती वाजले, अजून रात्रच आहे, अजून सकाळ झाली नाही. तळमळ 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 करू लागले. रात्रभर त्यांच्या महालामधला लाईट चालूच होता. इकडे रेवती पाहत होती कृष्णाकडे, लक्ष होतं तिचं महालाकडे कृष्णाच्या. अरे रात्रभर कृष्णाच्या महालामध्ये दिवा विझला नाही. रात्री कृष्ण आपल्या दिवा विझवायचे आणि मग झोपायचे. दिवा विझला नाही, रात्रभर दिवा आहे, काय का कारण असेल. आणि कृष्णाला तर झोप नाही. इकडे रुक्मिणीला सुद्धा झोप नव्हती असं वर्णन केलेलं आहे. ती वर्णन असं केलंय की एक हात उशाशी घातला, एक हृदयावरी ठेविला. रात्री रुक्मिणीला सुद्धा झोप नव्हती. जशी हा ब्राह्मण गेला तशी तळमळ तिच्या मनाची. तिचं मन त्या पत्राच्या आधी तिथं पोहोचत होतं, पोहोचलं असेल कदाचित. आता ब्राह्मण गेला असेल, आता पत्र दिला असेल, आता पाहिला असेल, आता काय म्हणतील, इतका वेळ झाला, किती दिवस झाले, अजून आले नाहीत, काय झालं असेल, तळमळ. आणि रात्री ती झोपली. त्यांनी वर्णन केलंय की एक हात उशाला घेतला आणि एक हात हृदयावर ठेवला रुक्मिणीनं. का तर हृदयामधला कृष्ण निष्ठल पळून जाईल म्हणून हृदयावर हात ठेवला आणि एक हात उशाला ठेवला. एक हात उशाशी घातला, एक हृदयावरी ठेविला. का तर हृदयामध्ये असलेला कृष्ण निष्ठैल म्हणून. याप्रमाणे
कवीची कल्पना आहे ती. याप्रमाणे तळी तळमळ तळमळ करू लागली आणि इकडे भगवंताला रात्रभर झोप नाही आली. भगवान म्हणतात तथाहमपि चित्तो निद्रांच न लभे निशी वेदाहम रुक्मिणा द्वेषान मोहद्वे निवारिता. तळमळ करू लागली. एकीकडे वाटू लागलं की रुक्मिणीचं आपल्यावरती प्रेम आहे, आपलं तिने पूर्ण सर्वस्व आपल्याला अर्पण केलंय, आता आपण आणलंच पाहिजे, तिला घेतलं पाहिजे. आणि हे सगळे जे रुक्मिणीचे भाऊ आहेत ते आपल्या विरोधात आहेत, काय करावं. त्यांचं मोठं सैन्य असेल, सगळीकडे सुसज्जता असेल. यावेळेला सगळी विरोधी पार्टी एकत्र आली असेल. शिशुपाल, वक्रदंत, त्याप्रमाणे हा जरासंध हा तर आलाच असेल. तसेच सगळ्या प्रकारचे आपल्या विरोधातली सगळी पार्टी, दंतवक्त्र, त्याचप्रमाणे हा पौंड्रक, हे सगळे त्या ठिकाणी आले असतील. सगळे शिशुपालाचे दोस्त आहेत, रुक्मीचे दोस्त आहेत, हे सगळे आले असतील. आणि फक्त एकटी रुक्मिणी आपल्यावरती प्रेम करणारी आहे. कसं आणावं तिला. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, सकाळ झाली, सूर्योदयाची सुद्धा वाट पाहिली नाही कृष्णाने. ताबडतोब आपल्या नोकरला आज्ञा दिली, रथ सज्ज करा. आणि रथ सज्ज केल्याबरोबर शैब्य, सुग्रीव, मेघ पुष्पाणी बलाहक हे कृष्णाचे घोडे कृष्णाने सज्ज केले. फुरफुर फुरफुर करू लागले. वायुवेगाचे घोडे होते ते. आणि रथ तयार केला, सिद्ध केला, त्याच्यावर उभे बसले. ब्राह्मणाला आधी रथात बसवलं. त्यांनी रथ आणलाच होता ब्राह्मणांनी, त्याला रथात बसवलं आणि श्रीकृष्ण रथात बसले आणि चला म्हणाले. याप्रमाणे अनर्थ देशामध्ये, एका रात्रीमध्ये अनर्थ देशातून विदर्भ नगरात आले. एका दिवसात काय वेग असेल तो. एका रात्रीमध्ये केवळ अनर्थ, द्वारका अनर्थ आणि अनर्थापासून पुढे विदर्भ नगरीपर्यंत एका रात्रीत आले. राजा असं कुंडनेपते पुत्र स्नेहवशंगता. आणि इकडे हा जो राजा आहे कुंडन पुरीचा, तो भीष्मक नावाचा राजा, तो आपल्या मुलांच्या ऐकण्यात होता. काय करावं, मुलांच्या पुढे काही चाललं नाही त्याला. ठीक आहे म्हणजे पुत्र स्नेहवशंगता, मुलाच्या ताब्यात होता हा. मुलं म्हणतील त्याप्रमाणे ते मानत होता. आता इकडे सगळीकडे नगरी सुजवलेली होती. चित्र, ध्वज, पताका लागलेल्या होत्या. अलंकार, दागदागिने घालून सगळ्या स्त्रिया आणि पुरुष नटले होते. सगळ्या रस्त्यावर चंदनाचे सडे टाकलेले होते. त्याप्रमाणे धूप दीप सगळीकडे लागलेले होते. सगळीकडे दिव्यांच्या आरास लागलेली होती. प्रत्येकाच्या ठिकाणी केळीचे स्तंभ उभे केलेले होते. आणि राजांनी देव, पितृ, त्याचप्रमाणे ब्राह्मण यांचं पूजन केलं. आणि स्त्रिया मोठ्या आभूषण घालून त्या ठिकाणी आलेल्या होत्या. पुरोहित आलेले होते. आणि सगळ्यांना दान धर्म राजा करत होता. हिरण्य रूप्य वासांसी तिलांश गुणमिश्रितान, सोनय, दानय, त्याचप्रमाणे दक्षिणा आहे, तसंच चांदी आहे, हे सगळं गायी आहे, हे सगळं दान राजा करत होता. आणि याप्रमाणे पत्यश्व संकुलय सैन्य करीत कुंडिनम यजौ. आणि त्या ठिकाणी चतुरंग सैन्य सगळीकडे यांनी उभं केलेलं होतं. कुठूनही जरी कृष्ण आला तरी कृष्णाला पकडायचं ठरवलंच होतं. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे घोडेस्वार होते, हत्ती होते, रथ होते, पायंदळ होते. आणि यावेळेला श्रीकृष्ण म्हणजे जे बाहेरून लोक येतील लग्नाला, आता लग्नाला सगळेच येणार ना, लग्नाच्या पत्रिका वाटल्या, लग्नाला सगळे येणार. यादव सुद्धा लग्नाला येतील. त्यांना जानोसा दिला होता, राहायला जागा दिली होती. ती एका बाजूला होती, पश्चिम बाजूला होती, तिकडे यादवांना. आणि श्रीकृष्ण हे त्यावेळेला आले. परंतु आता कृष्ण आले, इकडे बलराम दादाला कळालं, अरे कृष्ण कसा दिसत नाही. दुसऱ्या दिवशी बलराम दादा उठून पाहतात, अगं रेवती, कृष्ण कसा दिसत नाही. ते म्हणे, अहो रात्री त्यांना झोप नव्हती असं मला वाटतं. झोप नव्हती, मग कुणीतरी आलं होतं म्हणले, एक ब्राह्मण आला होता आणि काहीतरी बोलत होता. बलराम दादांनी ताबडतोब ओळखलं की अरे हा रुक्मिणीच्या लग्नाला गेला असेल. कृष्ण रामद्वेषो यता हा कन्या चैद्य या ठिकाणी तो बरोबर रुक्मिणीला पळून आणणार. आणि यावेळेला नक्की युद्ध होईल, संहार होईल, कृष्णाच्या साह्याला आपण गेलं पाहिजे. म्हणून बलराम दादा सुद्धा सगळं सैन्य घेऊन, चतुरंग सैन्य घेऊन त्या कुंडीनपुरात दाखल झाले. बलराम कृष्णाला त्यांनी राहायला जानोसा दिला. त्यावेळेला पद्धत अशी होती की सगळ्यांचीच पूजा करायची. मधुपर्क जी पूजा आता आपण फक्त वराची करतो, मधुपर्क पूजा आदल्या दिवशी रात्री, पण
त्याची त्या काळात पद्धत अशी होती, सगळ्यांची मधुपर्क पूजा करायची. कृष्णाची सुद्धा मधुपर्क पूजा केली. ज्या वेळेला सगळे म्हणू लागले, काय दिसतोय हो कृष्ण, कृष्ण काय सुंदर आहे. अहो हाच खरा जोडा, रुक्मिणीला हाच पती पाहिजे, हा खरा जोड आहे. कृष्ण आणि रुक्मिणी खरोखर पती पत्नी शोभतात, बाकी काही जोडा नाहीये. हा शिशुपाल काही रुक्मिणीला साजेसा नाहीये, हा मात्र साजेसा आहे. सगळे लोक बोलू लागले. आणि मग इकडे रुक्मिणी वाट पाहते, कृष्ण कसे आले नाही. अजून ब्राह्मण कसा आला नाही, तिला माहीतच नाही गर्दीमध्ये कोण आलं आणि कोण नाही. ब्राह्मणाची वाट पाहायला लागली. अजून वाम बाहू, उजवा जो दंड आहे तो आपलं डावा दंड जो आहे स्त्रियांचा डावा दंड, वाम म्हणजे डावा दंड स्फुरण पाहू लागला. स्त्रियांचा जेव्हा डावा दंड स्फुरण पाहू लागतो तेव्हा काहीतरी चांगली घटना घडत असते. पुरुषाचा उजवा आणि स्त्रियांचा डावा दंड, डावा डोळा, याप्रमाणे तिचं डावा दंड आणि डावा डोळा स्फुरण पाहू लागला. तिला वाटलं, अरे नक्की काहीतरी चांगलं होणार आहे, चांगली वार्ता येणार आहे. ब्राह्मण काय येत नाहीत म्हणून विचार करते. तेवढ्यात ब्राह्मण आले. ब्राह्मण आल्याबरोबर आनंद वाटला. ब्राह्मणाला वरती बोलवून घेतलं गुपचूप. ब्राह्मणाला विचारलं, झालं ना आपलं काम? त्यांनी सांगितलं, हो बाईसाहेब काम झालं आणि कृष्ण आलेत. असं म्हणल्याबरोबर तिच्या मनामध्ये खूप आनंद झाला. तिने आपल्या गळ्यातला रत्नहार घेतला आणि ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये टाकला. त्याप्रमाणे किमती रत्नहार, पण त्यांनी काम केलं ना, बस त्याला महत्व आहे. मधुपर्क मुपानीय, श्रीकृष्णाला वस्त्र, प्रावर्ण, अलंकार, दाग दागिने मधुपर्क पूजेच्या वेळेला दिले. आणि पुन्हा कृष्ण बलराम आपल्या आपल्या जिथं जानोसा होता त्या बाजूला, पश्चिम बाजूला त्यांना जानोसा दिला होता, तिकडे गेले. इकडे एवं प्रेमकलाबद्ध वदंती कसा लोक बोलू लागले आणि कृष्णाच्या रूपाचं कौतुक करू लागले. कृष्णाचं रूप किती सुंदर आहे याचं चिंतन करू लागले. आणि कृष्णाच्या पाहण्यासाठी सगळे माड्या हुड्यावरून कृष्णाचं रूप पाहू लागले. उत्साह वाम करेल. आणि मग पुढे घटना अशी घडली की आता आदल्या दिवशी देवीच्या यात्रेला जायचं. याप्रमाणे रुक्मिणी निघाली. तिच्याबरोबर सगळं सैन्य होतं, सगळ्या प्रकारचे चतुरंग सैन्य सोबत होतं. तिच्याबरोबर अनेक स्त्रिया होत्या, अनेक नोकर चाकर होते. आणि ही निघाली. नमस्ते त्वांबिके भीक्षणम, या नगराच्या बाहेर जे देवीचं मंदिर होतं तिथे आली. तिथे अनेक हार, त्याप्रमाणे नैवेद्य हे सगळं अर्पण केलं. पुष्पहार अर्पण केले. हळदी कुंकू तिने वाहिलं. अहो काय गर्दी त्या ठिकाणी झालेली. अहो यात्राच तिथे. यात्रा म्हणजे यात्रेमध्ये किती गर्दी. तुताऱ्या वाजू लागल्या, पिपाण्या वाजू लागल्या, ढोल वाजू लागले, त्याप्रमाणे पणव वाजू लागले, शंख वाजू लागले, वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांचे आवाज सुरू झाले. आणि या सगळ्या गडबडीमध्ये मृदंग, शंख, पणव, तुरी, भेरी वाजू लागले. आणि त्या रुक्मिणीच्या सोबत अनेक स्त्रिया, नोकर चाकर मागे पुढे सगळ्या होत्या. एक 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 पावलं टाकत रुक्मिणी मंदिरामध्ये आली. मंदिरामध्ये भगवतीचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. आणि आसाद्य देवी सदनम दौतपादकरांबुजा, आपले हातपाय धुवून ती देवीच्या मंदिरात आली. हात जोडले देवीला आणि देवीला प्रार्थना केली. भवानी वंदयान चक्रूर. रुक्मिणी देवीला प्रार्थना करते, देवी तुला नमस्कार असो. तू प्रत्यक्ष शिवाची पत्नी आहेस, महादेवाची पत्नी आहेस. तू ज्याप्रमाणे महादेवाला वरलस तसा मला कृष्णाला वरायचे. तेव्हा तू जसं तुझ्या इच्छेप्रमाणे शिवाला, महादेवाला, शंकराला तुझं पती म्हणून स्वीकारलं, तसं मला कृष्णपती मिळू दे. नमस्ते त्वांबिके भीक्षम स्वसंतान युताम शिवाम. आम्ही तुझे संतान आहोत, आम्ही मुलं आहोत तुमचे. तेव्हा मुलाची काळजी आईला असते ना, तेव्हा तू आमची आई आहेस. भूयात पतिर्मे भगवान, कृष्ण माझा पती व्हावा अशी माझी प्रार्थना आहे. आणि मग गंध, अक्षत, फुलं, धूप, दीप सगळं वाहिलं आणि तल्लीन झाली, नमस्कार केला. बाहेर वाद्य वाजू लागले, त्याचप्रमाणे मोठमोठे शंख वाजू लागले. लोकांचा गर्दा सुरू झाला. सैन्य त्या ठिकाणी दाटलेलं होतं. सगळे रुक्मिणी आतमध्ये गेलीये, दर्शनाला गेलीये. कुठे आहे? दर्शनाला गेलीये, नमस्कार करायलीये. त्याचप्रमाणे एक प्रदक्षिणा तिने एक मारली, दुसरी मारली. त्या ठिकाणी अनेक स्त्रिया आल्या होत्या, सौभाग्यवती, ज्या वृद्ध झालेल्या. त्यांनी आशीर्वाद दिला, तुझ्या मनाप्रमाणे तुला पती मिळेल. तिने आशीर्वाद दिला. सौभाग्यवतींचा आशीर्वाद, ज्या सौभाग्यवती
अत्यंत वृद्ध झालेले असतात त्यांचा आशीर्वाद खरा होत असतो. ज्याप्रमाणे त्या सगळ्या स्त्रियांनी तिला आशीर्वाद दिला. इकडे ती हळूहळू हळू चालू लागली. श्यामाम नितंबार पितंब रत्नमेखलाम हळूहळू चालू लागली. का हो, गडबडीने का नाही, कृष्णाची वाट पाहायला लागली. कृष्णाला सांगितलंय बरोबर कृष्ण येईल. हे मंद मंद पद सुंदर कुंद दंती चाले जसा मदमस्त इंद्र दंती. हळूहळू एखाद्या मदयंती प्रमाणे चालू लागली. मंद मंद पद सुंदर कुंद दंती, ज्याप्रमाणे एखादा राजहंस चालावा तशी चालू लागली. आणि त्यावेळेला तिच्या कानातले कुंडल हलू लागले. तिच्या ज्या कंबरपट्ट्यातले घुंगर वाजू लागले. पायातले पंजण वाजू लागले. तिचे कुंतल ती काय करेल, डोळ्यासमोर आलेले जे केस आहेत ते आपल्या बाजूला करू लागली. आणि इतकी सुंदर हंसगामिनीम पदाचलंतीम कलहंसगामिनीम. कलहंसाप्रमाणे राजहंसाचे चालणे जगी चालावे कवणे. राजहंस कसा चालतो हे जगात कोणाला चालता येणार नाही. तेव्हा राजहंसासारखी चाल होती. आणि पाहत होती. पुन्हा पुन्हा पदरवरती करून कृष्णाला दिली होती जागा पश्चिम दिशेला. ती पश्चिम दिशेलाच पाहायला लागली. अजून कसे येणार, रथ कसा दिसेना, धूळ कशी दिसेना, पश्चिम दिशेला पाहू लागली. चक्कर एक मारते, एक प्रदक्षिणा पुन्हा पाहायला लागली, पुन्हा पश्चिम दिशेकडे. तेवढ्यात कृष्ण मात्र पश्चिम दिशा सोडली आणि पूर्व दिशेकडून आले. पूर्व दिशे सगळे लोक पश्चिम दिशेकडे. इकडे दिले बरं का जागा, राहायला जागा इकडे दिली, इकडूनच येणार आहे कृष्ण, इकडून येईल, लक्ष ठेवा. सगळेजण तिकडे बघायले आणि कृष्ण पूर्वेकडून आले. पूर्वेकडून आल्याबरोबर रुक्मिणीनी तिकडं उलट दिशेने पाहत होती. तेवढ्याच कृष्णाने तिला पकडलं. कृष्ण म्हणले, रुक्मिणी चल बस रथात. कृष्णा तुम्ही बस रथात लवकर. तिला रथात काही बसता येईना कारण रथ उंच होता. कृष्णाने तिला आपल्या कडेवर घेतलं आणि रथामध्ये तिचं पाऊल टाकलं आणि ताबडतोब जे वायुवेगाने रथ जे हकला तो थेट पुढे नेला, कुंडीनपुराच्या पलीकडे नेला. मग लोकांना कळलं. ते म्हणले, अहो काय हो, म्हणले रुक्मिणी कुठे? कुणी म्हणलं देवळात आहे, कुणी म्हणलं प्रदक्षिणा मारते, कुणी म्हणतात खाली असेल, कुणी म्हणतात बायकांच्या जवळ आहे. अहो कशाची म्हणे रुक्मिणी नेली. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्णाने रुक्मिणी नेली. उज्जित अस्त्र सगळ्यांचे अस्त्र जिथले तिथंच राहिले. म्हणले आमच्या हातात धनुष्यबाण होते. म्हणले करायचे काय, फेकून द्या. नाही बाण लावला होता कृष्णाला मारायला. कुणी म्हणले तलवार काढली होती. म्हणजे सगळं बाजूला ठेवा. का? भगवंतानी आपल्या डाव्या हाताने तिला उचललं, रथामध्ये बसवलं. ताम राजकन्याम रथमारुरुक्षतीम जहार कृष्ण द्विषांतमीक्षताम. सगळे जे द्वेष करणारे होते त्यांच्या डोळ्यासमक्ष डोळ्यात धूळ फेकून कृष्णाने सुरगाल मध्यादेव भाग हद्धरी, आपला भाग सिंहाने सिंहाचा भाग न्यावा त्याप्रमाणे एका क्षणात तिला उचललं आणि रथात नेलं. आणि इकडे अहो दिगस्मान यश आत्त धनबनाम. सगळे म्हणून हा नेलं 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 कृष्णाने नेलं. कसं नेलं? आमच्या समोर कसं नेलं? आम्हाला कसा दिसला नाही? ते म्हणे गोपैऋतम केसरी नाम मृगैरिव. कृष्णाने एखाद्या सिंहाने ज्याप्रमाणे झडप मारावी तशी रुक्मिणी घेऊन गेले. हे ऐकल्याबरोबर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते सगळेजण हातात धनुष्यबाण घेऊन सज्ज होते. म्हणले चला कृष्णाबरोबर युद्ध करू. त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी सगळेजण धावले. युद्धही केलं परंतु कृष्णाबरोबर कोणाचा निभाव लागला नाही. शेवटी रुक्मी जो होता त्या रुक्मीला कृष्णाने मारणार एवढ्यात बलराम दादांनी थांबवलं. कृष्णा मारू नको रुक्मीला, कारण शेवटी रुक्मिणीचा भाऊ आहे, तिला वाईट वाटेल आणि लग्नाच्या प्रसंगी असं मारणं बरं नाही. फक्त त्याचे 5 पाठ काढा. आणि मग त्यांनी ठरवलं होतं कुंडिन्यांना प्रवेशामी. जर मी कृष्णाला जिंकलं नाही आणि रुक्मिणी परत आणली नाही तर कुंडिनपुरामध्ये प्रवेश करणार नाही. ज्याप्रमाणे त्यांनी भोजकट नावाचं नगर स्थापन केलं आणि तिथे तो राहिला. इकडे शिशुपालाला सगळे समाधान करू लागले. शिशुपाला जाऊ द्या, तुला दुसरी बायको मिळेल, एखाद्या बाहुली बरोबर लग्न लो म्हणले आपण तुझं, नाहीतरी काय रुक्मिणीमध्ये घेऊन पडला, जाऊ दे सोडून दे. तो रडायला लागला. मुंडावळ्या तशाच राहिल्या त्याच्या. तो म्हणला काय अहो एवढे सगळे असताना, म्हणले जाऊ द्या सोडून द्या. आणि मग मात्र श्रीकृष्ण इकडे द्वारकेमध्ये आले. द्वारकेत सगळ्या ब्राह्मणांना बोलावलं आणि श्रीकृष्णाचं थाटामाटामध्ये यथाविधी लग्न पार पडलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सावधान. त्याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह संपन्न झाला. आता त्यांच्या पुढची जी कथा आहे प्रद्युम्नाच्या जन्माची आणि शंभरासुराच्या वधाची ती उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडरीक वरदे विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम.